वारकरी संप्रदायाला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे। ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात म्हणजेच अण्णासाहेब गुंजाळ महाराज याने एका 17 वर्षीय मुलीवर गेल्या 5 वर्षापासून लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। केवळ अत्याचारच नाही तर पीडितेला गरम लोखंडी पकडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय। समोर आलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत असल्यापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती। आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबाचे घरोब्याचे संबंध होते, तर पीडितेचा भाऊ त्यांच्याच संस्थेत कार्यरत होता। याच विश्वासाचा फायदा घेत नराधम यशवंतने 2021 पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केले। मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता मी 2 हाफ मर्डर केलेले आहेत, कुणाला सांगितलं तर तुझ्या कुटुंबाला संपून टाकीन अशी धमकी देऊन त्याने तिला दहशतीत ठेवलं होतं। पीडिता घरी एकटी असली की आरोपी हा वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत असे। लोखंडी पकड गरम करून काही दिवसांपूर्वी या नराधमाने तिला चटके दिले, क्रूरतेचा कळस गाठला। पीडितेला फोन करून घरी बोलवलं, मात्र मुलीने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली। धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये डांबलं आणि बांबूने बेदम मारहाण केली। त्यानंतर गॅसवर लोखंडी पकड गरम करून तिच्या शरीरावर अमानुषपणे चटके दिले। या भीषण छळानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला। 14 मार्च रोजी पीडितेच्या भावाने तिची गंभीर अवस्था पाहून तिला विश्वासात घेतलं असता 5 वर्षापासून सुरू असलेला वेदनादायी आणि संतापजनक प्रकार तिने सांगितला। बहिणीने हा धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर भावाने पोलीस स्थानकात धाव घेतली। पारनेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी यशवंत थोरातला रविवारी पहाटे अटक केली। न्यायालयाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा नराधम भोंदू महाराजाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकारानंतर गावामध्ये मोठी खळबळ उडाली आहे।